6 जण विमानामध्ये होते, 6वी व्यक्ती दादा होते. जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच. आता हे महाशय म्हणजे हे जे मालक आहेत सिंग यांनी काय स्टेटमेंट दिलं, विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते. हे सीसीटीव्ही फुटेज आलं नसतं तर जसं इतर प्लेन क्रॅश बद्दल नुसतं मोघमच बोललं जातं तसंच कदाचित या बाबतीत सुद्धा दुर्दैवाने बोललं जाऊ शकलं असतं. ह्याच्यामध्ये काय बिघाड झाला होता ज्याच्यामुळे ते विमान स्टॉल झालं म्हणजे बंद पडून ते एका बाजूला त्या ठिकाणी वळलं. काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडिओ टाकलेत. ते व्हिडिओ कसे आहे की दादा परत येतील. 6 जण विमानामध्ये होते, 6वी व्यक्ती दादा होते. जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच. दादा आज येतील, उद्या येतील. मला त्यांना सांगायचं आहे की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेल. पण ॲक्सिडेंट झाल्यानंतर 6 दिवस दररोज जेव्हा मी उठत होतो तेव्हा मला असं वाटत होतं काहीतरी घाणेरडं स्वप्न मी तिथं बघितलेलं आहे की दादांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते फक्त स्वप्नच होतं आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडली नाही असं कुठेतरी मला तिथं वाटत होतं. कधीपर्यंत जेव्हा दादांचा एक स्वेटर तो सुद्धा जळलेला, त्यांची चप्पल, त्यांचं घड्याळ जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे. मी सरकारमध्ये नाही, आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं, कारण का शेवटी दादा असतील, साहेब असतील, आम्हा सर्वांना